स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। परशुराम जोमा मात्रे विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा याचे आयोजन आज मात्रे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात येत आहे। ओपन होतो। त्यानंतर आहे इथल्या अंकांचा वापर करून बेरीज वजा नदी नाले यांची वाफ होते। ती वाफ हळूहळू हळू वर येते व आहे गाभा, अंतर्गाभा, बाह्यगाभा आणि प्रावरण हे ह्या ठिकाणी ह्या आता जी माझ्याकडे बँक आहे बियांची, बियांची बँक आहे। ह्या कसल्या बिया असतील? शैक्षणिक साहित्य निर्मितीचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यात यावा आणि पाहून झाल्यानंतर साहजिकच चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुभाष भोपी सर, त्याचप्रमाणे ही संपूर्ण व्यवस्था पाहणारे आदरणीय शिवकर सर, सर्व स्पर्धक, परीक्षा मंडळी, आदरणीय खुटारकर सर, या सर्वांचं यद्यपि श्रेष्ठ कार्य व्यापृता महोत्सवार्थम तथा आगता आणि अत्यंत सुंदर अशी व्यवस्था मुख्याध्यापिका हायस्कूलच्या व्यवस्थापनाने केलेली आहे। अत्यंत सुंदर स्वच्छ प्रकाश उत्तम व्यवस्था अत्यंत मंगलमय हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे। राजकीय मॅडमांना विनंती करतो, राजकीय सर व मॅडमांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून स्वागत स्वीकारायचं आहे। झाले जेणे परस्परांचे कल्याण व्हावे ऐत्याची करावा व्यवहार। त्याचं स्वागत भोपी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अत्यंत उत्तम अशी व्यवस्था या शाळेने आपल्याला करून दिलेली आहे। 5 मिनिटांमध्ये केले की त्यांनी टेबल, झालर, प्रशिक्षण असो, कोणत्याही शिक्षकांचं काम असो, वेळच्या वेळी धावून जाणारे आमचे भोपी सर, की त्यांची उपस्थिती तालुक्यामध्ये कुठेही असू द्या, ते मदतीला धावून देवरे सरांचं स्वागत किती साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। गोडवळे सर यांचं स्वागत भोपी सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। आणि महत्वाची जी या कार्यक्रमाला शोभा आणलेली आहे, पण केंद्र प्रमुख
उपक्रमशील असणं हे खूप भाग्याचं असतं, ज्यांच्यापासून तालुक्याला नव्हे, जिल्ह्याला नव्हे तर राज्याला प्रेरणा मिळते. आणि अनेक क्षेत्रात काम केलेले याचे सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आणि मित्रासारखी सर्वांना वागणूक देणारे केंद्र प्रमुख साहेब असतात, आपण साहेब म्हणतो, पण मित्र म्हणून भूमिका करणारे आणि प्रेरणा देऊन सर्वांना सोबत घेऊन विकास करणारे एक विकास पुरुष केंद्राचे किंवा तालुक्याचे म्हटलं तरी वावगं ठरणारे असे आमचे आदरणीय गीते सर, या महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय विशाखा मोहिते मॅडम, की इथं आल्याच आता या वर्षात खूपच प्रगती, भौतिक सुविधा चांगल्या झालेल्या आहेत, गुणवत्ता असतेच आपली, पण भौतिक सुविधेत असताना केंद्राची जी परिषद आहे, शिक्षण परिषद, ती इथं घेता येईल आणि मॅडमला आपण नेहमी तुमच्याकडे उपलब्ध आहे ते ऐकून खूप समाधान वाटलं भौतिक सुविधेमध्ये. त्याबद्दल मॅडम केंद्राच्या वतीने तुमच्याकडे मी आभार मानतो. आता उपमुख्यमंत्री वेळे मॅडम, परिषिका मालुसरी मॅडम आणि सर्व दोन्ही बंधू माझे सर आणि आज पर्यवेक्षण जे करणारे अतिशय चांगले पर्यवेक्षण आपल्याकडे इथे झालेले दिलेले आहे. निपक्षपातीपणा हा खूप मोठा पैलू आहे. आचारसंहिता असतं ना तसंच आहे ते. निपक्षपातीने काम करणारे आमच्या तीन माझ्या भगिनी नेहा गावण मॅडम, प्रवीण सर, सचिन सर आणि त्यांच्यासोबत केंद्राचे प्रतिनिधी येऊन आलेले ते ऑन दी स्पॉट अँकरिंग बेस्ट करतात. आणि त्यांच्या अँकरिंगला ना आध्यात्मिक जोड असते, ज्याची गरज आहे या शतकात. हे शतक आहे ना, मी DEDला सुद्धा वेंगुर्लेकर आणि प्राध्यापक म्हणाला त्या की हे शतक आहे मनोरुग्णाचं असणार आहे. शारीरिक व्याधी नाही तर मानसिक व्याधी असणार आहे. आध्यात्मिकची गरज आहे. त्या आध्यात्मिक स्पर्धांच्या माध्यमातून आणि त्यातली पहिली स्पर्धा समूह साधन केंद्र नावडे हे प्रायोजकत्व स्वीकारून आज या ठिकाणी राबवतो आपण तो कार्यक्रम. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांना मी फोनही केला नाही माझ्या व्यस्त शेड्यूलमुळे, पण केवळ माझ्या आणि त्यांचे प्रशासकीय रिलेशन एवढे चांगले आहेत. आदरणीय मोहिते मॅडम, प्राचार्य पदमाधवी विद्यालय नावडे, मी आज आल्यानंतर ज्या पद्धतीचं स्टेज पाहिलं मॅडम, जिल्हा स्तर नव्हे तर राज्य स्तरावर देखील टीचिंग एड्स मांडण्यासाठी एवढं सुसज्ज व्यासपीठ नसतं. मी विनंती करतो की सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना चौकशी करूया. त्यांच्या समवेत या ठिकाणी त्यांच्या उपस्थित उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, त्याचप्रमाणे संपूर्ण स्टाफ, आमचे सर्व परीक्षक आणि खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्यामध्ये निवास एकूण 886 शिक्षक आहेत. 886 मध्ये यू आर क्रीम पीपल. तुम्ही 6 लोक असे आहात की ज्यांना वाटलं की माझ्या दैनंदिन अध्यापनामध्ये काहीतरी अर्थ आहे आणि ती सोडवणूक करण्यासाठी मला काहीतरी बनवायचं आहे. हा मूळ उद्देश मला ठेवून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तुमचं मनापासून अभिनंदन करतो. स्पर्धा ही इतरांशी करत नाही, आपण स्पर्धा ही स्वतःशी करतो. कालपेक्षा मी आज काय उत्तम केलं, मी काल काय करत होतो, आज काय करतोय. त्यामुळे कुणाला तरी हरवण्यासाठी मला स्पर्धा करायची नाही, मला जिंकण्यासाठी मला स्पर्धा करायची. कुठे? शैक्षणिक व्यासपीठावर. खरं तर अनेक वेळा शिक्षकांची ओरड होती की विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा असतात, आमच्यामध्ये बरंचसं पोटेन्शियल आहे, आमच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे, आम्हाला सुद्धा स्पर्धा आल्या पाहिजे, सहभाग होता आला पाहिजे. आपल्या SCRTचे संचालक डॉक्टर राहुल मेघवाल साहेब यांच्या संकल्पनेतून स्पर्धांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे आणि त्याचं सर्क्युलेशन ग्रासरूट पर्यंत एवढं सुंदर पद्धतीने झालंय. परंतु ज्यांना आस असते, आता मी स्वतः केंद्राकडून बसून लिंक निघाल्या पवार सर, मी 6 स्पर्धेमध्ये पहिला प्रवेश नोंदवला की मला अगोदर नोंदवलं पाहिजे, कारण की टेक्निकल प्रॉब्लेम कधी येईल, लिंक कधी बंद होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे जर मला सहभागी व्हायचं असेल तर बी प्रिकॉशन या सगळ्या गोष्टी आपण बाळगल्या पाहिजे होत्या. सहभागी व्हायला पाहिजे होतं. संधी एकदा ताट होते, पुन्हा संधी येत नाही, आलीच तर पुढच्या वर्षी. त्यामुळे 43 स्पर्धांमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला, खरं तर त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. आता वेळ निघून गेली आहे. आज आपण एक सुंदर वातावरणात स्पर्धा संपन्न करतोय. मी सर्व स्पर्धकांना एकच सांगेन की प्रत्येकाला वाटतं की आय एम द बेस्ट. तुम्ही सगळ्यांनी साहित्य मांडताना तुमच्या दृष्टीने तुम्ही मांडलेलं साहित्य सर्वात उत्कृष्ट आहे, पण कंपॅरेटिव्हली यू थिंक अबाउट द नेबर टीचिंग एड.
त्याची उपयोगिता काय, युटिलायझेशन काय, एकंदरीत मी जे तयार केलंय त्याची युटिलायझेशन काय, त्याची उपयोगिता काय, या साऱ्यांचा विचार करून या स्पर्धेमध्ये ज्या 3 परीक्षकांची नियुक्ती आपण केली आहे त्या 3ही परीक्षकांना अगदी मायक्रो प्लॅनिंग देऊन त्याचं क्रिटिसिझम करून टीचिंग एड्सचं परीक्षण कशा पद्धतीने करावं, कोणत्या अँगलने करावं, त्याच्या प्रत्येक मुद्द्याचा बिटवीन लाईन मिनिंग काय असावा, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये परीक्षण वेगळं असेल पण परीक्षकाच्या मनामध्ये तुमच्या साहित्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विशाल असेल, वाईटल वेळ असेल. त्यामुळे परीक्षकांनी जो निर्णय घेतला असेल तो अतिशय मोकळ्या मनाने मान्य करून त्याच्यावर कुठलंही एलिव्हेशन न देता, त्याच्यावर कुठलाही कॉन्ट्रोवर्सियल विचार न मांडता आपल्याकडे एक्सेप्टन्स असू द्या. एक्सेप्टन्स आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग खुले करतो आणि एलिगेशन आपले मार्ग बंद करतो. त्यामुळे कॉन्ट्रोवर्सियल विधान बाहेरही करू नका. जो निर्णय लागला असेल तो योग्य लागला असेल आणि तुम्ही सुद्धा निकाल लागल्यानंतर एकदा स्वतःला तुमच्या साहित्याबद्दल काही प्रश्न स्वतःला विचारा. त्याची उत्तरे बरोबर देता आली की तुम्हाला समाधान मिळेल. देर इज नो नीड टू एक्सटर्नल इव्हॅल्युएशन. त्यामुळे तुम्हा सर्वांना या स्पर्धेसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी या केंद्राचे सर्वांचे लाडके माझे सन्मित्र सुभाषजी भोपी सर सहाय्यक समन्वयक म्हणून ते उत्तम कामकाज करतायत. भोपी सर अजून एक स्पर्धा आपल्याला राबवायची त्याचे प्लॅनिंग आपण करू. 3ही परीक्षकांनी उत्तम तयारी केली. प्रवीण सर आहेत, नेहा मॅडम आहेत, गोरुगले सर आहेत आणि चौधरी सर ज्यांनी आता अँकरिंग केलं. एकंदरीत छोटा आहे सगळा संच, खूप छोटा आहे पण फार मोठं कार्य करण्याची क्षमता असलेला संच आहे. त्यामुळे इथे जे लोक आहेत ना उपस्थित मॅडम, खर तर हा फार मोठा जबरदस्त बंच आहे. म्हणजे मोहिते मॅडम असतील, मोहिते मॅडम, अगदी मालुसरे मॅडम, या दोघांची संपर्क माझा आला. मालुसरे मॅडम यांच्याकडे मी कार्यक्रम परस्पर असताना घेतला. त्यांचाही ऍटिट्यूड अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि मोहिते मॅडम तर अगदी ग्रेट पर्सनॅलिटी, ही इज अ ग्रेट ह्युमन बिंग. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा नावडे हायस्कूलकडे मी अगदी आग्रहाने येईल मॅडम, हक्काने येईल सर. आणि मला वाटतं की माझा हक्क या ठिकाणी निश्चितच मोहिते मॅडम पूर्ण करतील आणि आपल्याला सर्व शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देतील. खुटालकर सर, त्यांच्या ब्रशमध्ये एवढी ताकद आहे की त्यांच्या त्या कुंचल्यातून अनेक प्रकारची उत्तम राज्यस्तरीय पोस्टर्स तयार केले गेले, ज्याचं प्रेझेंटेशन गेल्या वर्षी मी राज्यस्तरीय उल्हास मेळाव्याला पुण्याला केलं. लेखनी त्यांची होती, ब्रश त्यांचा होता, प्रेझेंटेशन माझं होतं. आणि दीपक केसरकर साहेबांनी त्या फोटोकडे टच लावून 10 मिनिटं पाहिलं, मी कोणी काढलं. आणि खुटाकर सरांनी प्रामाणिकपणे सांगितलं बरं का, आमच्या जो पनवेल तालुक्याचा चित्रकला संघ आहे त्यातील सर्व शिक्षकांनी चित्र काढली. त्यात खुटाकर सरांचा नामोल्लेख मी केला. त्यामुळे खूप छान लोक आहे आपल्याकडे, आपण त्याचा वापर करूया, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्या.
तर तुम्हा सर्वांना मी जास्त वेळ न घेता आता आपण परीक्षेला सुरुवात करतोय. माझ्या केंद्राच्या वतीने तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शिक्षण साहित्य निर्मिती या प्रोग्राम म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा, या परिषदेचं म्हणा उद्घाटन आणि शिवाय इथं आम्हाला घेण्यासाठी केंद्रप्रमुख यांनी आमच्या शाळेची निवड केली हे आम्ही भाग्य समजतो. नेहमी आम्ही तुमच्या सेवेशी तत्पर असो. कोणताही कार्य असेल तर आम्हाला फोन केला, फोनवरून सांगितलं तरी आम्ही जेव्हा आम्हाला शक्य असेल तेव्हा आम्ही नक्की तुम्हाला सहकार्य आमचं इथून पुढे कुठल्याही गोष्टीसाठी असेल. गीते साहेब आणि गीते साहेबांच्या बद्दल बोलायचं तर कोणताही म्हणजे कुठलीही शंका असेल तर मी कोणत्याही वेळी त्यांना फोन करते. म्हणजे कुठल्या प्रशासकीय बाबतीत असेल किंवा काय माहिती असेल काय असेल खूप समजून आणि शांतपणे म्हणजे एक मुख्याध्यापक आहेत आणि ती मी विचारावी की नाही शंका असं मला काही वेळ वाटतं की बाबा मला काय तसं कुठलंही कधीही मला जाणवलं नाही की बाबा ह्या मुख्याध्यापकापासून असे प्रश्न विचारतात त्या काही बारीक सारीक गोष्टी आमचा अनुभव मुख्याध्यापक म्हणून थोडासा कमी आहे. तर काही गोष्टी केंद्रप्रमुखांना चांगल्या माहिती असतात आहेत आणि गीते साहेबांना तर आहेतच आहेत म्हणून मी नेहमी त्यांना शंकांचं निरसन माझं ते नेहमी करत असतात. चांगले सहकार्य त्यांचं प्रत्येक बाबतीत असतं. त्यामुळं त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिला, तुमच्या या परिषदेमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग थोडासा काय म्हणा सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानतोय. आणि तुम्हा सर्व परीक्षा. नमस्कार, माझी शाळा जिल्हा परिषद डुंगी केंद्र ओवळे. माझं नाव श्रीमती महाडिक पल्लवी भास्करराव. माझं साहित्य आहे इयत्ता पहिलीसाठीचं. तर आपण हा गणित पेटारा आता पाहणार आहोत. माझा इयत्ता पहिलीसाठीचा हा गणित पेटारा आहे. यामध्ये सुरुवातीला वेगवेगळ्या रंगांचा वापर करून अंक ओळख, अंक संबोध त्यांचा क्लिअर करणार आहोत. वेगवेगळे आकार आणि कलरफुल असल्यामुळं मुलं अध्यापनात गुंतून राहणार आहेत. साहजिक त्याच्यामध्ये रंजकता येणार आहे आणि त्याचे अंक संबोध क्लिअर होणार आहे. लहान मुलांना बाजारात उपलब्ध असलेल्या आईस्क्रीम आवडतात आणि या आईस्क्रीम काड्यांचाच आपण उपयोग केलेला आहे. हे मिसमॅच करू नये आपण त्याच्यासाठी अंक ओळख करून देऊ शकतो. आता 4 अंक जर सांगितला तर 4 अंकामध्ये तो या टिंबांचा वापर करून ते आईस्क्रीमची इन्सर्ट करू शकतो किंवा 9 अंक असेल तर 9 टिंब तो मोजून ती आईस्क्रीम त्या 9 अंकाच्या याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी आधी आणि नंतरची संकल्पना, जसं इंग्लिशमध्ये बिफोर आणि आफ्टर, या संकल्पना क्लिअर होण्यासाठी इकडच्या आधीचे अंक आपण लपवून ठेवलेले आहेत आणि 5च्या आधीची संख्या कोणती तर ती ओपन केल्यानंतर 4 ही त्याची संकल्पना या आधी आणि नंतर इथे क्लिअर होणार आहे. त्यानंतर गमतीशीर खेळ म्हणून हायफायचा, की जो मी अंक सांगेन तो त्याच्या हातामध्ये जर असेल तर 9 अंक सांगितला, 9 अंकाची टाळी तो या ठिकाणी देणार आहे. मग ती टाळी अंगठा आणि बोटे याचं सुद्धा त्याला ज्ञान त्याच्यातून प्राप्त होणार आहे. हे हायफाईज. त्याच्यानंतर 1 अंकी बेरीज वजाबाकी असल्यामुळे आपण या ठिकाणी या साहित्याचा वापर करून आणि बोटांचा वापर करून बेरीज वजाबाकी शिकणार आहोत. इथे उत्तराची जागा आहे. आता समजा मी त्याला सांगितलं की बाळा 3 अधिक 2, मग इकडचे 3 बोट आणि या हाताची 2 बोट अशी 3 आणि 2 5 उत्तर त्याचं या ठिकाणी येणार आहे. आणि वजाबाकी सुद्धा त्याच संकल्पनेतून त्याची पूर्ण होणार आहे. आणि गमतीशीर खेळून राहण्यासाठी अंकी अक्षरी लेखन म्हणून मराठी माध्यमासाठी या पंख्याचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. पंखा दोनही बाजूने ओपन होतो, या बाजूने पण ओपन होतो आणि या बाजूने पण तो ओपन होतो. त्यानंतर आहे इथल्या अंकांचा वापर करून बेरीज वजाबाकी ही संकल्पना क्लिअर करण्यासाठी येणारं उत्तर या ग्लासामध्ये आपण गोळा करणार आहोत. या अंकांचा उपयोग तो या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर आहे लहान वर्ग असल्यामुळं 4च अंकांच्या संकल्पना आणि संबोध स्पष्ट होणं गरजेचं आहे. आयत, वर्तुळ, चौरस, त्रिकोण या संकल्पना त्याच्या क्लिअर होणं गरजेचं आहे. पुढे त्याला सोडविण्यासाठी स्वाध्याय रूपी एका जर चौरसामध्ये वेगवेगळे आकार आपण कट करून लावले आणि वेगवेगळ्या रंगांचा वापर केला की बाळा त्रिकोण किती आहे, चौरस किती आहे, वर्तुळ किती आहे तो क्लिअर होणार आहे. त्यानंतर व्यवहार ज्ञान
शहरपट्टीला मुलांना डिजिटल युग असल्यामुळे 1 रुपयापासून 500 रुपयाच्या नोटांपर्यंत त्यांना कल्पना असते, परंतु आदिवासी भागांमध्ये असतील किंवा जंगलपट्टीमध्ये जर नोकरी करणारे असतील तर त्या ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांना ह्या संकल्पना क्लिअर होत नाही. 50 आणि 500च्या नोटेमध्ये त्यांची गल्लत होते आणि मग दुकानात गेल्यानंतर व्यवहार ज्ञान त्यांना प्राप्त होण्यासाठी आपण ह्या नाणी नोटांचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. की 1 रुपयाचं जसं नाणं असतं तसं 1 रुपयाची नोट देखील बाळांनो असते. 20 रुपयाचं कॉईन असेल किंवा नोट, या त्याच्या संकल्पना इथे व्यवहार ज्ञानाच्या क्लिअर होणार आहेत. आता साहजिकच डिजिटल युग आहे आणि मराठी मीडियम झेडपीचं स्कूल म्हटलं की मराठी मीडियम येतं, परंतु स्पर्धेच्या युगात त्याला टिकायचं जर असेल तर इंग्रजीमधून आपण त्याच्या संकल्पना का क्लिअर करू नयेत, म्हणून त्यांचं अंकी अक्षरी लेखन सुद्धा आपण या चित्रात्मक खेळाद्वारे इथे या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर खेळवून ठेवण्यासाठी आपल्या समोर काही आईस्क्रीमच्या काड्याला चिटकवलेली फुलं आहेत. अंक पहा आणि शेजारी फुले लावा. एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की बाळा तुझ्या आवडीचा कलर घे, तुझ्या आवडीचं फूल घे आणि ते फूल तू या शेजारी असणाऱ्या गार्डनमध्ये इन्सर्ट कर किंवा त्याच्यामध्ये ते फूल लाव. मग त्याला आवडणारा कलर तो निवडतो आणि 3 हा अंक जर त्याला सांगितला असेल तर 3 फुलं तो या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. असे वेगवेगळे अंक सांगून आपण त्याच्या या संकल्पना क्लिअर करू शकतो. त्यानंतर अंक आणि चित्र जोड्या लावा. 1 अंक असेल तर 1 अंकाची जोडी आपण नंबर आणि त्याची जोडी लावणार आहोत. 4 सफरचंद आहेत, मग 4 सफरचंद इकडे कुठे 4 दिसतात याचा शोध घेऊन ती जोडी ती लावणार आहे. त्यानंतर 1 ते 20 अंक क्रमाने लिहा. मग त्या ठिकाणी तुम्ही सापाचा वापर करू शकता, सुरवंटाचा वापर करू शकता. वेगवेगळे आकार या ठिकाणी घेऊन त्याच्या क्रमाने अंक लिहिण्याच्या संकल्पना तुम्ही इथे क्लिअर करू शकता. एखादा अंक जर त्याने चुकला किंवा ते खालीवर झाला तर ते पुन्हा रब करून तो पुन्हा लिहू शकतो. आणि परिसरातील असतील किंवा घरातील व्यक्ती असतील की बाळा तुझ्या घरामध्ये एकूण किती सदस्य आहेत, मुलं किती आहेत, मुली किती आहेत, या संकल्पना घरातूनच त्याच्या क्लिअर व्हायला सुरुवात होतात. परिसरात शेजारी जर तुझ्या घराच्या शेजारी गार्डन असेल, गार्डन मध्ये गेला तिथे फुगेवाला येतो, वेगवेगळे विक्रेते येतात. मग त्या गार्डन मध्ये तू फुलं किती पाहिली, फुलपाखरू किती होते, त्याच्यानंतर आंब्याची झाडं किती होती किंवा फुलांची झाडं तुला किती दिसली, या सगळ्या गोष्टी त्याच्या इथून क्लिअर होणार आहेत. फुगेवाला होता, मग त्याच्या हातामध्ये किती फुगे होते, फुलपाखरू होते, ते कोणकोणत्या रंगाचे होते आणि किती होते याचं तो चौकोनामध्ये आकडेवारी तो लिहिणार आहे. आणि त्याही पुढे जाऊन 1 ते 20 अंकांची कल्पना त्याची क्लिअर झाल्यानंतर 1 ते 20 अंक तो क्रमाने जोडणार आहे. मागे आपण क्रम पाहिला त्याप्रमाणे तो ती क्रमाने संख्या जोडत जाणार आहे आणि त्याच्यातून एक चित्र निर्मिती होणार आहे. मग ते चित्र पक्षाचं असेल, प्राण्याचं असेल, घराचं असेल, कोणतंही असू शकतं आणि तो त्याला ते क्लिअर झाल्यानंतर त्याच्या आवडीच्या रंगाप्रमाणे तो ते पूर्ण करणार आहे. धन्यवाद. इयत्ता पहिलीच्या गणित विषयाची जी उद्दिष्ट आहेत, ज्ञान रचना वादावर आधारित संख्या मोजणे, ओळखणे, लिहिणे, याच्यातून त्याच्या क्लिअर होणार आहेत. गणितातील आकार त्याचे या ठिकाणी आकाराची संकल्पना होणार आहे. अंकी अक्षरी असतील, बेरीज वजाबाकी असेल तर ते याच्यातून, आणि वेगवेगळ्या रंगांचा वापर करून प्राणी पक्ष्यांचा फळांचा वापर केल्यामुळे तो साहजिकच याकडे आकर्षित होऊन गणित विषयाची गोडी त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. गणित विषयाची भीती त्याच्यातली निघून जाणार आहे आणि त्याच्यातून तो गणनक्रिया, अंकगणित शिकणार आहे. व्यवहार ज्ञानातून नाणी नोटा यांचा उपयोग कसा करायचा, परिसरातील संख्या तो कशा पद्धतीने मोजू शकतो, घरातील वस्तू, वाटी असेल, ग्लास असेल, ताट असेल, या संकल्पना त्याच्या या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. वेगवेगळ्या आकारांचा आपण वापर केलेला आहे. खेळात्मक गेलं तर सापशिडीचा आपण वापर केलेला आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार या संख्येतून त्याचं संबोध या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत. जर बेरीज असेल आणि बेरीज झाल्यानंतर तो सापशिडीच्या सहाय्याने वरती जाणार आहे आणि जर वजाबाकी असेल तर साहजिक सापचतुर्णातून तो खाली येणार आहे आणि पुन्हा नव्याने त्याचा खेळ सुरू होणार आहे. अशा पद्धतीने माझे हे साहित्य आहे. आणि इंग्लिश 7 इंग्लिश मीडियमला मी जिल्ह्यातले हे दिलेले आहेत आणि मला ह्याच्यासाठी ती शाळा
उतार खर्च देऊन गाडी पाठवून ही प्रयोगशाळा आता ती मी शाळेमध्ये त्याची फिरते बरोबर, फिरणारी प्रयोगशाळा आणि राज्य स्तरावर दुसरा नंबर आलेला आहे मुंबईला आणि जिल्हा स्तरावर नेहमी पहिला नंबर आलेला आहे ह्याच्यामध्ये. तर आता त्याच्यामध्ये बघा समुद्राची वाळू आपण शिकवतोय, समुद्राची वाळू कशी शिकवताना जर समुद्राची वाळू जर दाखवली मुलाने तर प्रत्यक्ष अनुभव, जसं आपल्या भोपी सरांनी म्हटलं की संबोध स्पष्ट व्हायला पाहिजे, संकल्पना स्पष्ट व्हायला पाहिजे. आता आपण लिक्विड ज्या वेळेला शिकवतो, लिक्विड शिकवते पाणी दूध वगैरे, पण आता इथे या ठिकाणी बघा मॉलिस्टेट, डोमेक्स बरोबर, डोमेक्स कितीतरी माझ्याकडे मॅडम 105 प्रकारचे मी लिक्विड ह्या बाटल्यांमध्ये भरले, एवढं आणणं शक्य नाही अजून देखील आहे. आता या ठिकाणी बघा ज्यावेळेस शेतीशी संबंधित आहे गांडूळ खत वगैरे आहे, त्याच्यानंतर त्याने बघा ह्या आता जी माझ्याकडे बँक आहे बियांची, हा बियांची बँक आहे. ह्या कसल्या बिया असतील? नाही, या पपनेसाच्या बिया आहेत, पपनेसाच्या बिया आहेत. अशी ती बँक बनवलेली आहे. आता हे बघा ह्या बिया मुलांना दाखवायला पाहिजे, पण ह्या बिया कसल्या असतील? सीताफळाच्या बरोबर मॅडम, आहे की नाही? तर मुलांना ते दाखवायला पाहिजे. आता या ठिकाणी ह्या बघा मुलांना ज्या वेळेला आपण नैसर्गिक वनस्पती औषधी वनस्पती शिकवतो, जायफळ वायफळ बरोबर, पण तो जायफळ कसा आहे, वावडिंग कसा आहे, प्रत्यक्ष अनुभव दिला ना तर त्याचा उपयोग आहे, नाही तर काय उपयोग नाही. म्हणजे डोक्यावरून पाणी टाकल्या झालं ते घरंगळून गेलं म्हणून सांग बरोबर. ज्यावेळेला चोळून चोळून आंघोळ करतो ना त्यावेळेला ते आंघोळ चांगली होते आणि शिवशंभू केला की ते त्याचा काय उपयोग नाही. आता बघा मॅडम एक साधं उदाहरण, रेशीम कोश कसा असतो? रेशीम कोश रेशमाचा किडा असतो बघा. आता आजवर बऱ्याच जणांनी तो रेशीम कोश बघितलेला नाही. बघा रेशीम कोश कसा असतो आणि एवढ्या रेशमापासून बघा हा संग्रह मी गॅरंटी देतो की कुठेही हा संग्रह बघा कोणत्याही प्रयोगशाळामध्ये हे एलिमेंट बघा तुम्ही किंवा पदार्थ बघा. पुढे जाऊया. हा आता एक मॅडम तुमच्या पदार्थ देतो मी बघा, घ्या सर, तुम्ही पण घ्या, वाच घ्या त्याचा, बोला सर घ्या वाच. हा पदार्थ आपल्या अत्यंत आवडीचा आणि ओळखीचा आहे, रोज तुम्ही तो वापरता. मी एवढं पण तुम्हाला क्लू देतो, हिंग आहे. हा हिंग याच्यापासून तयार होतो आणि या चीक आहे आणि याला डिकेमाली म्हणतात, डिकेमाली म्हणतात. ही औषधी वनस्पती देखील आहे आणि मसाल्याचे पदार्थ देखील ते आहे. आता बघा प्रत्यक्ष ज्या वेळेला लोकर मला औरंगाबादला मॅडम बोलवलेलं हे सगळे सादरीकरण मला शक्य नाही. हे बघा तर हे लोकर बघा ज्या वेळेला मुलांना शिकवतो की लोकर कशी असते बघा, हे बघा किती प्रत्यक्ष अनुभव मिळणार हो, आहे की नाही? कधी मुलं जातील मेड्यांच्या माग, आहे की नाही? पुढे जाऊया आता. संग्रह केलं तर माझी ही तपश्चर्या आहे, तपश्चर्या 3.5 माझ्याकडे 1000 प्रकारचे एलिमेंट होते. आता एक साधं हे घ्या, शैक्षणिक साहित्य कसं असावं बघा. लोहखनिज. आता आपण अनेक एलिमेंट शिकवतो मुलांना, हा लोखंड, पण लोखंड कशापासून तयार होतो असं. तसे माझ्याकडे जवळजवळ मॅडम प्रत्येक याचा प्रत्येक आता बघा याच्यामध्ये ग्राफाइट आहे, पोटॅशियम परमॅंगनेट आहे. हा आता मॅंगनीज बघा मॅडम, मॅंगनीज या खड्यांपासून या मातीपासून मॅंगनीज तयार होतं. जे आपण पुस्तकामध्ये शिकवतो प्रत्यक्ष त्याला बघायला तर आपली साहित्य अशी असावी, ती साहित्य कशी पाहिजे मुलांना हँडल करता यावं. नुसती ती शोकेश मध्ये ठेवली किंवा असं नाही, आपली तुटली पुन्हा बांधू. आता माझी तुम्हाला सांगतो मोठे अतिशयोक्ती नाही तर माझी कमीत टेम्पोभर तरी साहित्य होती, त्यातली बरीच साहित्य मुलांनी मोडली, मी त्यांना दिली वापरायला. अजून देखील मी माझ्या शाळेमध्ये माझी उत्कृष्ट साहित्य निर्मिती प्रयोगशाळा तिथं ठेवून आली, फिरती प्रयोगशाळा. आता या ठिकाणी मुलांना जेवढं खेळातून शिकू, माझ्या ह्याचं थीम काय मॅडम? बहुउद्देशीय चाइल्ड फ्रेंडली शैक्षणिक साहित्य. चाइल्ड फ्रेंडली नसले तर कोण हे करणार नाही. किती तुम्ही अद्भुत गोष्ट हे करा, ते मुलांना दिलीच नाही. आता या ठिकाणी बघा मी माझी वर्गातील समजा 10-20 विद्यार्थी बसवले आणि हा खेळ खेळवला. हॅलो, हा सर बोला. नमस्कार सर.
आता हा कार्ड एखाद्या विद्यार्थ्याला आला, तर नावाच्या विद्यार्थ्याला हा कार्ड आला, तर त्याच्यावर काय राईट नेम ऑफ द मंथ, बरोबर, राईट नेम ऑफ द डे. आता ती मुलं काय अरे लिहा रे हे करायला मुलं कंटाळला, पण ज्यावेळेला कार्ड येईल ना त्यांच्याकडे तेव्हा ते काय म्हणणार आहे की माझ्याकडे हे कार्ड आले, आणि बरं त्यांनी नाही केलं ना जा घरी घेऊन ह्या मॅडम कार्ड बद्दल माझे पालकांचे एवढे फोन आले, त्या वयाच्या शिक्षण अधिकारी पण आमच्या ज्या होत्या त्यांनी देखील मला हे सांगितलं की सर हे खूप छान कार्ड आहे, की घरी प्रत्यक्ष जातात आणि विद्यार्थी त्यांचं युटिलायझेशन करतात. पुढे जाऊया बघा, तुम्ही माझ्या शाळेत आला तर मॅडम अशी आता ही नाही शाळा तिकडची, आता मिळाली इथं फक्त 15 ते 20 दिवस झाले, आता बदली झाली. तर आपले आताचे आयकॉन कोण झाले, आयडियल कोण झाले, आपले क्रिकेटपट्टू, आपले कोण पिक्चरचे हिरो आपले आयकॉन झालेले आहेत, बरोबर की नाही. पण ज्यांनी देश स्वतंत्र केला. नमस्कार सर, मी हे जे साहित्य तयार केलेलं आहे शैक्षणिक साहित्य ते विविध भागांसाठी विविध घटकांसाठी तयार केलेलं आहे, आणि विविध घटकांसाठी साहित्य तयार करत असताना पहिला जो घटक आहे तो मानवी अन्नपचन, आणि अन्नपचनाची सुरुवात जी होते तुम्ही बारकाईनं बघू शकता की या तोंडात होते, आणि तोंडातून हळूहळू अन्न जे आहे ते ग्रसिकेत जातं, आणि ग्रसिकेतून हे अन्नपचनाची क्रिया सुरू होते, आणि ग्रसिकेतून हे अन्न हळूहळू आपल्या जठरात जात असतं. आता हे जठरात गेल्यानंतर अन्न घुसळलं जातं, आणि अन्न जठरात आपल्याला मिक्स होतं, आणि मग हळूहळू हे अन्न पचनाची क्रिया ही आपण जठरातून लहान आतड्यात होते, आणि लहान आतड्यातून हे अन्न हळूहळू आपल्या मोठ्या आतड्यात जातं. आता मोठ्या आतड्यात गेल्यानंतर पुन्हा ही अन्न पचनाची क्रिया चालूच असते. त्यानंतर हे जे अन्न आहे ते हे अन्न जे आहे ते मोठ्या आतड्यातून या ठिकाणी असं पचनाच्या क्रियेतूनच उत्सर्जित भागाकडे जातं, आणि हे अन्न आपल्याला उत्सर्जित होत असतं. अशा पद्धतीने ही अन्न पचनाची क्रिया होते, आणि हे अन्न उत्सर्जित झालेलं आहे. दुसरा घटक असा आहे सर की श्वास आणि उच्छ्वास या दोन क्रिया आहेत. या दोन्ही क्रिया ज्या आहेत त्या दोन्ही क्रिया दाखवण्यासाठी म्हणजे आपल्याला आपल्या फुफ्फुसांमध्ये आपण श्वास घेत असताना आपण हवा भरली जाते, आणि जेव्हा आपण वर्क करताय आणि त्यानंतर उच्छ्वास घेतो तेव्हा ती हवा सोडली जाते, आणि त्यामार्फत आपल्याला शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो, आणि तो पुरवठा केल्यानंतर ऑक्सिजनचा आपण हृदयाकडे जातो, आणि हृदयाचा जो घटक आहे तो म्हणजे रक्तशुद्धीकरण, आणि हृदय हे सतत आपलं चालू असतं. तर त्या घटकासाठी पुढचा घटक जो आहे सर तो म्हणजे सुसूत्रता. हा सुसूत्रता राखण्याचं काम आपला मेंदू करत असतो, आणि मेंदूमध्ये कशा पद्धतीने आपले विचार फिरत असतात किंवा विचारांचं चक्र जे आहे ते कशा पद्धतीने फिरत असतं की काही लाल कलरचे विचार दाखवले आहेत ते अगदी निगेटिव्ह आहेत, आपल्याला हिरव्या कलरचे विचार आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. असे संमिश्र मल्टीटास्किंगचा जो विषय आहे तो मेंदूकडून हाताळला जातो, आणि संपूर्ण शरीरावर संनियंत्रण करण्याचं काम मेंदू करत असतं. त्यानंतर हृदयाचं जे कार्य आहे ते हृदयाचं कार्य कशा पद्धतीनं होत असतं ते दाखवण्याचा सर प्रयत्न केलाय. हृदय हे सातत्यानं आपण जरी झोपलेलो असलो तरी हृदय चालू असतं, आणि म्हणून रक्तशुद्धीकरणाचं कार्य किंवा हे जे हृदयाकडून होत असतं, आणि त्यानंतर आपण जातोय ते म्हणजे धमन्या, शिरा आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया कशी होते त्याकडे. यातून सर धमन्या, शिरा आणि त्यानंतर रक्त हृदयाकडे कशा पद्धतीने येतं, आणि हृदयातून पुन्हा रक्तशुद्धीकरणाचं कार्य घडून ते पुन्हा संपूर्ण शरीराला कशा पद्धतीने पुरवलं जातं हे मला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि ह्या ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिकचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न. शरीरात एकूण किती हाडे आहेत तर हे सुद्धा ह्याच्यातून मला दाखवण्यास मदत होते. आपल्या शरीरात कोणकोणती किती हाडे आहेत, त्यानंतर आपले ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत, तर त्यांचं कार्य काय आहे हे याच घटकातून मला शिकवता येतं. याशिवाय अनेक घटक आहेत, अनेक शब्द जे आहेत ते मराठीमधून कसे आहेत आणि त्या शब्दाला इंग्रजीमध्ये कोणती नावं आहेत ते सुद्धा, म्हणजे डोळा, आईज अशा पद्धतीनं चित्र आणि शब्द आणि मराठी शब्द असं संमिश्र असं या साहित्याचा मला उपयोग होतो. धन्यवाद सर. सुद्धा हा मजेशीर आहे. अननस चित्र पाहून हे करणे, म्हणजे अशा पद्धतीनं तो प्रत्येक गोष्ट औषध त्यानंतर पुन्हा फिरवल्यानंतर त्यांना गंमत वाटते, म्हणजे मुलांना काहीतरी वेगळंपणा पाहिजे म्हणून. त्यानंतर इंग्रजी संख्या शिकवण्यासाठी हा जो आहे तो साहित्य आहे, म्हणजे मोजणे, काउंटिंग करण्यासाठी अंक, स्पेलिंग आणि चित्र अशा पद्धतीने त्यांना गमतीशीर वाटावा. कारण का आपला उद्देश तोच आहे की त्याच्यातून गंमत नाही वाटली तर मुलं नुसतं चार्ट बघत नाही. सर हा एक साहित्य आहे, हा साहित्य जो आहे तो म्हणजे बऱ्याचशा मुलांना किंवा बऱ्याचशा लोकांना आवडलेला आहे. की पहिल्यांदा आपण बघा, तुम्ही निरीक्षण करा, म्हणजे एक शब्द जम्प, म्हणजे तो जम्प मारताना तुम्हाला सातत्याने त्याच्याकडे लक्ष लावलं ना की तो तुम्हाला जम्प मारतानाच मुलगा वाटेल, बरोबर. नंतर मग हळूहळू त्या वाक्याकडे जातोय आपण. आय एम जम्पिंग, म्हणजे अशाच पद्धतीनं रनिंग, वॉकिंग अशा या ज्या क्रिया आहेत की रनिंगची हा बघा सर, एकदा तुम्ही बघितलं ना की आय एम रनिंग, म्हणजे अशा पद्धतीने त्यांना धावताना ती दाखवता येतात. त्यानंतर एक होती म्हातारी, मग ती कुठे चालली होती तर लेकीकडे चालली होती. बघा चालते बघा, लेकीकडे चालली, म्हणजे म्हातारी लेकीकडे चालली. त्यानंतर तिला भेटला, म्हणजे गमतीशीर जर मुलांना दाखवलं ती संपूर्ण, आणि मग ती भोपळ्यात कशी आली, ती चल रे भोपळ्यात उतरून अशी म्हणून शेवटी कशी आली, हे सगळं ते म्हणजे ते जे आहे ते कथा सगळ्या ह्याच्यातून थोड्याशा चलचित्राप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आणि टाकाऊ आहे, म्हणजे अगदी क्षुल्लक. तर हे असं रंगीत सगळं बनवलेलं आहे याच्यात. नंतर मग काही साहित्य बनवले. त्यानंतर घडीचित्रांमध्ये सर मी हे ड्रिलिंगचं साहित्य बनवलंय, ते खूप आकर्षक आहे. म्हणजे सुरुवातीलाच आपण काय दाखवतो की हा साहित्य बघा चरखा, मग विद्यार्थ्यांच्या लक्षात काय राहतं, चित्र चरखा, मग चरखानंतर चरखा, हे असं चित्र दाखवतो. चरखा, मग त्यांना चरखा अशा पद्धतीने चरखा. मग हळूहळू हा चित्र मला घालवायचा आहे पण शब्द आणायचा आहे, तर मी काय करतो चरखा, म्हणजे चित्र दृष्टीच्या पटलावरून गेला, म्हणजे हा डब्ल्यू फॉर व्हील, म्हणजे असं अशा पद्धतीने. त्यानंतर मग हा चित्र जाऊन स्पेलिंग कडे आलं, सेम साहित्य, भरपूर साहित्य मराठी. क्रिया तोंडातच सुरू होते आणि तोंडात पहिल्यांदा चघळलं जातं अन्न, आणि हे चघळतो जेव्हा आपण तेव्हाच ती बरचसं अन्न आपल्याला पचायला सुरुवात होते. मग हे अन्न जे आहे ते ग्रसिकेत येतं, ग्रसिकेतून हे अन्न हळूहळू आपल्या जठरात जातं आणि जठरात हे अन्न घुसळलं जातं, आणि जठरात घुसळल्यानंतर हे अन्न घुसळलं गेलं आणि जठरात घुसळल्यानंतर हे अन्न आपल्याला पुन्हा हळूहळू मोठ्या आतड्यात जातं येतं, आणि ह्या मोठ्या आतड्यातून पचनाची क्रिया जी होते ती अशा पद्धतीने
जे पचनाची क्रिया होते आणि हळूहळू ते मोठ्या आतड्यातून पुन्हा लहान आतड्यात येतं आणि लहान आतड्यातून पुन्हा एकदा आपल्या उत्सर्जित होतं. हा जो अन्नाचा उत्सर्जितपणा म्हणजे जी अन्न पचनाची संपूर्ण क्रिया याच्यातून मला दाखवता आली. अशा पद्धतीने हे अन्न पचनाचे असं दाखवता येते. त्यानंतर मला विद्यार्थ्यांना काही घटक जे मला आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवायचे आहेत, परंतु तर एक हळूहळू मला घटक शिकवायचा आहे, परंतु मला तो एकच दाखवायचा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ पानाचं कार्य, तर पानाचं कार्य जे दाखवायचं आहे ते पानाचं कार्य दाखवत असताना पानाचं कार्य दाखवलं, ते पानाचं कार्य सांगितलं. म्हणजे वनस्पतीचे अवयव जे आहेत ते फक्त पानाचं कार्य सांगितलं. त्यानंतर मला पानाच्या कार्यावरून मला पुढं जायचं आहे की या ठिकाणी मला दाखवायचं आहे मुळाचं कार्य. जसे प्रत्येक प्राण्यांचं कार्य किंवा वनस्पतीच्या अवयवांचं कार्य मी स्पष्ट करू शकतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे नमस्कार साहेब. गरजा महाराष्ट्र माझा या सदराखाली हा मी महाराष्ट्राचा नकाशा तयार केलेला आहे. तर हा जो साहेब महाराष्ट्राचा नकाशा आहे हा बहुउद्देशीय असा आणि या नकाशा ही न बदलणारी गोष्ट आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर 5219 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. म्हणजे कुठल्याही जिल्ह्यावर तो जर आपण नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत तर 5 तालुके आहेत आणि नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर 72,242 चौरस किलोमीटर. अशा पद्धतीनं जर कुठलाही जिल्हा घेतला आणि कोणताही घटक घेतला तर या घटकावर आपल्याला हे दाखवता येतं. याशिवाय साहेब हा जो आहे तर हा घटक पाऊस कुठं पडणार आहे आणि किती पडणार आहे तर रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर हे मला या ठिकाणी इथं दाखवता येईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर मग जे ढग आहेत ते ती कल्पना मी वापरून या ठिकाणी. आणखीन तुम्ही विचारलं कोकणातलं किंवा रत्नागिरीचा सिंधुदुर्ग यातला प्रसिद्ध काय आहे तर प्रसिद्ध आंबा आहे. अशा पद्धतीनं मला दाखवता येईल. याशिवाय जी पिकं आहे ती पिकं कोणती कुठे घेतली जातात तर या पिकांच्या संदर्भात सुद्धा मला हे चित्र मी छोटे छोटे तयार केलेले आहेत की महाराष्ट्रातली पिकं कोणती आहेत तर ती पिकं सुद्धा दाखवता येतील. आणि याच्याशिवाय आणखी मला याच्यात आणखीन डेव्हलप करायचं आहे की याच्यात नद्या महाराष्ट्रात कोणकोणत्या नद्या वाहतात, त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात किंवा कशा आहेत, त्यांचं उगमस्थान कोणतं आहे, हे सगळं जे आहे ते गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या जगासमोर मांडण्यासाठी त्यानंतर दुसरा साहित्य तयार केलेला आहे तो म्हणजे फुल आणि फुलाचे भाग. तर हा जो साहित्य आहे कोणती त्याला हा साहेब 4थी पासून 7वी पर्यंतच्या इयत्तेला हा साहित्य. तर फुलाची संरचना जो नमस्कार, माझे नाव उज्ज्वला शिवाजी राजगे. माझी शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा शिरढोणपाडा. या शैक्षणिक साहित्याचा माझी इयत्ता आहे 5वी आणि माझा विषय आहे परिसराभ्यास. या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे जलचक्र आणि हे शैक्षणिक साहित्य इयत्ता 5वीतील घटक पृथ्वी आणि जीवसृष्टी या घटकातील उपघटक, पाणी कुठून येते आणि पाऊस कसा पडतो याविषयी हे शैक्षणिक साहित्य आहे. पाऊस कसा पडतो, पाणी कुठून येतो, एकदा माझ्या मुलाने मला
नळाचं पाणी चालू केल्यावर प्रश्न विचारला की मम्मी आपल्या नळात पाणी कुठून येते. मग मी त्याला सांगितलं की पाऊस पडतो ते पाणी आपल्या नळात येतं, ते कसे येतं ते मी त्याला एका जलचक्रावर एक्सप्लेन केलं. बघा, पृथ्वीवरील जे पाणी आहे, नदी, नाले, समुद्र, या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ येते आणि ती वाफ हळूहळू वर येते. ती वाफ त्याला बाष्पीभवन असे म्हणतात. त्या सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नदी, नाले यांची वाफ होते. ती वाफ हळूहळू हळू वर येते व तिचे ढगात रूपांतर होतात. त्याला संगणन असे म्हणतात. जेव्हा या ढगामध्ये पाणी असते तेव्हा त्या मोठ्या ढगांचे छोट्या ढगांमध्ये रूपांतर होते. या ढगामध्ये जेव्हा वारा लागतो त्या ढगामध्ये असलेले पावसाचे थेंब, पाण्याचे थेंब पावसाच्या रूपाने जमिनीवर येतात आणि जमिनीवर पडलेला पाऊस परत नदी, नाले, समुद्रामध्ये येतो. तेच परत पाण्याची वाफ होते, ढग तयार होतात, ढगांना थंड वारा मिळतो, परत ते पावसाच्या रूपाने समुद्र, नदी नाल्यामध्ये येतो. अशा प्रकारे पृथ्वीवर जलचक्र चालू होतं आणि पाऊस पडतो. नमस्कार, माझे नाव रचना विश्वनाथ पाटील. मी वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये माध्यमिक विभागामध्ये कार्यरत आहे. सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते. पहा, आपण इयत्ता 5वी ते 8वी पर्यंत शिकवत असताना पृथ्वीचं अंतरंग आपण शिकवतो. पृथ्वीचं अंतरंग शिकवत असताना पृथ्वी म्हटल्यानंतर त्यासाठी आपण उदाहरणं देतो, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देत असतो. मग अगदी नारळ असेल, नारळ हे कडक आहे, कठीण कवचाचं आहे, मग ते पृथ्वीचं अंतरंग म्हणून आपण म्हणत असतो की वरचा जो भाग जो आहे त्याला आपण भूकवच म्हणतो, त्याच्या अंतर्गत भाग जो आहे त्याला प्रावरण म्हणतो आणि त्याच्या आतील भाग जो आहे त्याला आपण काय म्हणतो तर गाभा म्हणतो. मग हे आपण सांगत असताना त्याच वेळेला मुलांनी फक्त आकृती पाहिली की त्यांचं काय वाटतं की पृथ्वीचं अंतरंग म्हणजे हे एवढंच आहे. पण हे पृथ्वीचं अंतरंग दाखवत असताना त्याच वेळेला आपल्याला त्यांना दाखवणं गरजेचं आहे की स्वतः जर त्यांनी हाताळलं तर त्यांच्या लक्षात येईल की त्यामध्ये दाखवत असताना हा आहे गाभा, गाभामध्ये अंतर्गाभा, बाह्य गाभा, त्यानंतर आहे प्रावरण आणि वरती जो आहे तो म्हणजे भूपृष्ठ रचना. मग ही भूपृष्ठ रचना म्हणजे काय तर त्या ठिकाणी असलेलं जे 71% पाणी आणि 29% जमीन आहे. प्रावरण म्हटलं की त्यामध्ये सायमा आहे, सायमा म्हटलं की सिलिका प्लस मॅग्नेशियम. त्याचबरोबर आपण म्हणतो की काय आहे की हा जो आहे सियाल आहे, सियाल म्हटलं की सिलिका प्लस ॲल्युमिनियम. त्यानंतर गाभा, गाभा हा जो आहे तो आतला अंतर्गाभा जो आहे तो काय आहे घनरूप आहे. मग त्याला आपण निफे म्हणतो. त्या ठिकाणी लोखंडाचं प्रमाण जास्त आहे. मग हे ज्या वेळेला लोखंड तप्त आहे, अंतर्गत भाग जो आहे तो जो इतका तप्त आहे की त्यामुळे काय होतं की शिलारस बाह्य उफाळून बाहेर येतो आणि त्यालाच आपण ज्वालामुखी असे म्हणत असतो. मग हे दाखवत असताना हे पृथ्वीचं अंतरंग आहे. हे दाखवताना ही आहे पृथ्वी. हेच सेम जे आहे तेच ह्या भागामध्ये आहे. गाभा, अंतर्गाभा, बाह्यगाभा आणि प्रावरण हे ह्या ठिकाणी वरती लावल्यानंतर हे सेम इथे पाहायचं आहे. म्हणजे मुलांना ही संकल्पना लगेच क्लिअर होते. आपण जेव्हा नारळवाल्याकडे जातो किंवा आपण जेव्हा कलिंगडवाल्याकडे जातो, त्या कलिंगडवाल्याकडून कलिंगड घेताना आपण काय म्हणतो की तो लाल आहे का, त्यासाठी आपण तो भाग कट करून घेतो. तसंच आहे, ही आहे पृथ्वी. या पृथ्वीमधला हा जो एक भाग आहे तो असा कट केला आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय तर त्यामध्ये काय आहे गाभा आहे, अंतर्गाभा, बाह्यगाभा, प्रावरण आणि त्यानंतर वरती दिसतंय ते शिलावरण. ही संकल्पना मुलांना स्पष्ट करून देत असताना हे पुठ्ठ्यापासून तयार केलेलं आहे. त्यामुळे ह्यामध्ये कुठेही प्लॅस्टिकचा वापर केलेला नाही. मुलांना हाताळण्यासाठी सोपं आहे आणि हे शैक्षणिक साहित्य आता
तयार करण्याचं जे काही मॉडेल तयार करणं हे आता मागे पडत राहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर AV रूम आहे आणि त्यामध्ये आपण मुलांना डिजिटल सगळं दाखवत असतो, पण हे स्वतः हाताळायला मिळाल्यामुळे हाताळणं सुद्धा सोयीस्कर आहे. हे खूपच छान पद्धतीने मुलं हाताळू शकतात आणि त्याद्वारे हे जी काही रचना आहे पृथ्वीची अंतर्गत रचना मुलं छानपैकी स्पष्ट करून दाखवू शकतात. हेच ह्याच्यातून मला साध्य करायचं आहे. धन्यवाद.